दीपावली हा शब्द दीप आणि आवली म्हणजे ओळ म्हणजेच रांग या दोन शब्दांपासून बनलेला आहे. म्हणजेच दिवाळी हा दिव्यांचा तेजाचा सण आहे. या दिवसापासून आपण तुळशीजवळ, ग्रामदेवताजवळ, देवांजवळ पणत्या लावण्यास सुरुवात करतो आणि हा दिवा पहिला दिवा म्हणून ओळखला जातो. वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी. गो म्हणजे गाय आणि वत्स म्हणजे तिचे वासरू. हे एक नैमित्तिक व्रत आहे. नावातच जसे आपल्या लक्षात येते की नावाप्रमाणेच गाय आणि तिचे पाडस यांचा सन्मान पूजन करण्याचा हा सण. हिंदूंनी बैलपोळा हा सण वेगळा आखलेला आहे आणि दिवाळीत वसुबारस आहे. बारस म्हणजे 12वा दिवस. द्वादशी होय. आज गायीची वासरासहित पूजा करायची असते. भगवान श्रीकृष्ण, श्री गुरुदेव दत्त हे गायीशी कसे जोडले गेलेले आहेत हे आपण सगळे जाणतोच. गायीचे गोमूत्र हे अनेक रोगांवर रामबाण औषध आहे. गायीचे जे पंचगव्य घेतले जाते ते सुद्धा अत्यंत आरोग्यदायी असते. आज गाय आपल्या जवळ असल्यास एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला जाणवत असते आणि आपल्या अनेक सणांमध्ये अनेक गोपनीय गोष्टी दडलेल्या आहेत, सांकेतिक अर्थ आहेत. तर या व्रतामधून हेही दिसते की हिंदू संस्कृती प्रत्येक सणामध्ये विविध पशूंचा किती आठवणीने सन्मान करते. तर या दिवशी गायीचे वासरासहित पूजन करावे, तिचे पाय धुवावे, अर्घ्य द्यावे, स्नान घालावे, हळदी कुंकू व्हावे, नैवेद्य दाखवावा, गायीच्या विविध अंगांना स्पर्श करून न्यास करावा. अशी पूजा वासराची पण करावी. दिवा अगरबत्ती ओवाळावी. आज केलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवावा. गायीला प्रदक्षिणा करावी. गायीला आपल्या उन्नतीची प्रार्थना करावी अशी ही पूजा आहे. हिंदू संस्कृतीत गायीला गोमाता असं म्हणतात आणि 33 कोटी देवांचा वास गायीमध्ये असतो असंही सांगितलं जातं. तर अशा प्रकारे वसुबारस हा सण साजरा केला जातो, म्हणजे दीपावलीचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. तर वसुबारस 2024 सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी साजरा होणारा वसुबारस हा महाराष्ट्रात दिवाळीचा पहिला दिवस आहे. भारताच्या इतर भागांमध्ये गोवत्स द्वादशी म्हणून ओळखला जाणारा हा दिवस गायी आणि वासरांची पूजा करण्यासाठी समर्पित आहे. या पवित्र प्राण्यांबद्दल कृतज्ञतेचे प्रतीक आहे. तर रामाने दुष्ट आत्मा रावणाचा अंतिम पराभव केला आणि त्याचा विजयी त्याच्या घरी परतण्याचा उत्सव म्हणून दिवाळी साजरी केली जाते. तर यानंतर जो महत्त्वाचा दिवस असतो ती धनत्रयोदशी. तर अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी असं म्हणतात. धनत्रयोदशीबद्दल एक कथा आहे, ती म्हणजे समुद्रमंथन. जेव्हा असुरांसोबत इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारणाकरता समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे म्हणजे देवांचा वैद्य यांचे पूजन करतात. प्रसादास कडुलिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. तर यात मोठा अर्थ आहे. कडुलिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे हे त्यातून प्रतीत होते. कडुलिंबाची 5-6 पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्यास संभव नाही असेही मान्यता आहे. कडुलिंबाचे एवढे महत्त्व आहे म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. तर त्रयोदशीला धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते. त्यानंतर अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते. देवांचा वैद्य म्हणजेच धन्वंतरी. तुम्ही कोणत्याही दवाखान्यात गेल्यावर हॉस्पिटलमध्ये एका देवतेच्या हातात एक कलश घेऊन उभी अशी मूर्ती असते, तर ती देवता म्हणजे धन्वंतरी देवता आहे. तर लक्ष्मी मातेबद्दल सर्वांना माहीतच आहे, त्यामुळे लक्ष्मीपूजन का साजरे केले जाते हे तुम्हा सर्वांना माहीतच असेल. दिवाळीचे जे 5 दिवस असतात त्यामध्ये वसुबारस पहिला दिवस असतो, ज्यामध्ये गाय व वासरू याचे पूजन केले जाते. त्यानंतर धनतेरस, या दिवशी धन्वंतरी देवताची पूजा केली जाते. आणि यानंतरचा दिवस येतो तो नरक चतुर्दशीचा दिवस. नरकासुराचा वध केला तो दिवस. आणि मग येते लक्ष्मीपूजन. अमावस्या, लक्ष्मी मातेचे पूजन या दिवशी केले जाते आणि मग भाऊबीज साजरी केली जाते.
तर दिवाळी लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा आहे. अश्विन महिन्यातील अमावस्येला संध्याकाळी ही पूजा प्रतिवर्षी केली जाते. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला अधिक महत्त्व दिले जाते. दिवाळीच्या अमावस्येला केरसुणी आपली लक्ष्मी माता जिच्यात आपण बघतो ती केरसुणी तिचे पूजन केले जाते. घरातून दारिद्र्य अलक्ष्मी घालवून टाकणारी केरसुणी ही देवी स्वरूप मानली जाते, म्हणून या दिवशी तिचे महत्त्व विशेष आहे. अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि प्रतिव्रता स्त्रिया असतात, अशा घरी वास्तव्य करणे लक्ष्मी मातेला आवडते, अशी आख्यायिका आहे. समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा या रात्री केली जाते. श्री लक्ष्मी पूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्मी देवतांना लवंग, वेलची, साखर घालून तयार केलेल्या गाईच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धणे, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मी मातेला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. याखेरीज चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा यावेळी केली जाते. व्यापारी वर्गात या पूजेच्या वेळी फटाके उडून आनंद साजरा केला जातो. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी श्री विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे. पौराणिक साहित्यात लक्ष्मी ही विष्णूची पत्नी मानली गेली आहे, त्यामुळे ही पूजा या दिवशी केली जाते. तर अशा प्रकारे दिवाळीचे 5 दिवस आपण अतिशय जल्लोषाने आणि आपली संस्कृती जपत साजरे करत असतो. तर या 2024च्या दीपावलीच्या सर्व ताईदादांना आपल्या मठाकडून म्हणजे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ आपल्या या मठाकडून आपल्या प्रदीपदादांकडून सर्व ताईदादांना दीपावलीच्या खूप खूप मनापासून स्वामीमय अशा शुभेच्छा. ही दीपावली सर्वांच्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य घेऊन येवो हीच स्वामींचरणी प्रार्थना. रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे. दीपावलीच्या शुभ क्षणांनी आपली सारे स्वप्न साकार व्हावी. ही दिवाळी आपणासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी आणि राजलक्ष्मी या दीपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत. तर दीपावलीच्या सर्व ताईदादांना लक्ष अशा स्वामीमय अशा शुभेच्छा.